खरीदना पड़ता मेरे को। रेकॉर्ड प्लेअर प्लस रेडिओ आहे, खूप पॉवरफुल आहे, फुल कंडिशन. त्यानंतर हे सगळे वॉल रेडिओ आहेत, जवळपास सगळे मी रिस्टोअर करून ठेवलेले आहे. त्यानंतर हा एक 3-in-1चा प्रकार आहे. त्यामध्ये रेकॉर्ड प्लेअर, कॅसेट प्लेअर आणि रेडिओ तिन्ही वाजतात. काय सांगाल सर, आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त आपण प्रदर्शन भरवलेलं आहे, काय सांगाल? आज 11वा विश्व रेडिओ दिवस आहे. या निमित्ताने मी माझ्याकडं असलेल्या रेडिओ संग्रहाचा प्रदर्शन मी आज भरवलेलं आहे. आणि माझ्याकडे 1940 पासून आजपर्यंतचे सगळे रेडिओ आहेत. वॉल रेडिओ, ट्रान्झिस्टर रेडिओ, टेबल रेडिओ, पॉकेट रेडिओ प्लस ऑल इन वन पण आहे, 2-in-1, 3-in-1, ऑल इन वन. आणि रेडिओबद्दल समाजामध्ये, जनतेमध्ये एक अवेअरनेस यावं, रेडिओ किती महत्त्वाचा आहे, टी व्ही आणि मोबाईलपेक्षा रेडिओचं किती महत्त्व आहे हे पटवून देण्यासाठी मी हे पटवून देणं आणि त्यांना एक माहिती व्हावी या निमित्ताने हा आजचा प्रदर्शन मी भरवलेला आहे. काय वाटलं सर, आपण इतके रेडिओ जमा केले, कसा छंद जोपासला? नाही, छंद तर लहानपणापासून होताच, पण हा संग्रह वाढत गेल्यामुळे पुन्हा कलेक्शन करण्याची इच्छा खूप झाली. आणि माझे मित्रमंडळी पण खूप जोडली गेली, जी सामान देणारी आहेत, अँटिक लवर जेवढी काही आहेत. काही विक्री करणारे आहेत, काही एक्सचेंज करणारे पण आहेत. तर त्यामुळे जगभरात माझी याबद्दल मैत्री आहे सगळ्यांची. माझ्याकडे 1990 पासून रेडिओ आहे. पूर्वी लहानपणी आमच्या वडिलांनी बोसचा रेडिओ आणलेला होता, तोच आम्ही ऐकायचो. माझ्याकडे 1940 पासून ते आजपर्यंतचे सगळे व्हर्जन आहे.